होत असतो आणि या पुनर्नमूदनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला आपण जागत असतो। आज या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 8 मधून नव्यानेच वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय सत्यपाल भागोजी सावंत आणि वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राजश्री कुलदीपजी राक्षस मारे प्रभाग क्रमांक 7 मुळामध्ये मी दोन्ही नगरसेवकांना असं सांगू इच्छितो, हा जो प्रभाग क्रमांक 8 आहे, हा प्रभाग क्रमांक 8 जो लालवाडी परिसर आहे, लालवाडीमधल्या सर्व बांधवाची ही गृहनिर्माण संस्था आहे, मागासवर्गीय बांधवाची संस्था आहे। मामाच्या वतीने, काकाच्या वतीने आणि जे जे त्या पिरियडमध्ये जे बांधव होते, जे लालवाडीमध्ये राहत होते, जे मिल कामगार म्हणून होते, त्या बांधवांची ही गृहनिर्माण संस्था आहे। आणि त्या माध्यमातून ज्या पद्धतीने रेल्वे पटरीच्या बाजूला जी छोटी छोटी घरं आहेत, ज्या ठिकाणी पत्राची घरं आहेत, तर या अगोदर त्या ठिकाणी पाचटाची घरं होती आणि झोपड्या होत्या, त्या ठिकाणी आले एकत्र येऊन ही रमामाता हाऊसिंग सोसायटी काढली आणि आपल्याला एक नामी संधी आलेली आहे। आपल्याला आपल्या हक्काचा माणूस आपल्याला वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या ह्या पक्षाच्या माध्यमातून मिळाला आहे। आपण ह्या नगरसेवकाच्या माध्यमातून मला असं वाटतं, ज्यांना घरकुलांच्या बांधण्यामध्ये अडचणी येत आहेत, त्यांनी त्या अडचणीसाठी आपल्या हक्काच्या माणसाकडे मागणी करावी। ज्या पद्धतीने लालवाडीमध्ये फिरताना प्रचार करताना ज्या ज्या अडचणी आपल्याला आलेल्या आहेत, तशाच अडचणी मी मनपाच्या शाळेमध्ये जातात, ज्यांची आर्थिक स्थिती व्यवस्थित नसते, त्या लोकांसाठी आपण या नगरसेवकाच्या माध्यमातून त्या शाळेमधल्या प्रशासनाला जाब विचारू शकतो, तिथल्या सुखसुविधा त्यांना मागून घेऊ शकतो। अशा पद्धतीनं आपल्याला ही कामं करायची आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुणी अडवणार नाही आणि अडवत जर असतील तर आपले प्रतिनिधी या ठिकाणी आहेत, आपण त्यांना मतदान दिलं आहे। सत्यपाल सावंत यांना मी सांगत असताना निवडणुकीच्या पूर्वी सांगितलं, या ठिकाणी रमामाता हाऊसिंग सोसायटी आहे आणि जेवढेही लालवाडीचे जेवढेही बांधव आहेत, ती सर्व बांधव त्यांचे घरं मात्र ह्या रमामाता हाऊसिंग सोसायटीमध्ये आहेत। तुम्हाला ह्या ठिकाणी फिरावं लागेल आणि म्हणून ही आज बांधव आलेले आहेत। बांधवांनो, आज आपल्याला कुलदीपजी राक्षस मारे हा 25 वर्षाचा तरुण जो बॅनर लावत होता, आज त्यांच्या पत्नी जी राजश्री आहे, त्यांच्या माध्यमातून फार कमी वयामध्ये त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांकडे उमेदवारी मागितली आणि त्या माध्यमातून आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे। या ठिकाणी आपण त्यांना बोलवण्याचं एकमेव कारण असं आहे, एकतर आपल्याला